वातावरण खराब असल्यामुळे एकदम भयानक धुकं पडले का सगळीकडं बघल तिकडं वातावरण एकदम बेकार. जसं चालत जाऊ आपण तसं एक 50 मीटर अंतरावरीलच माणसं दिसायली. रनिंगच्या ट्रॅकवर तर काहीच नाही, फक्त एक 50 मीटर अंतरावरच जे काय आहे ते. आणि थोड्या वेळाने थोडं जॉब 8,000 दिले तर पण 4,000 या टायमाला कसलं भयानक उजेड असते सूर्य. आणि बघ 7:30 वाजले. गाव आता कुठं दिसलं आले. इकडचे झाडं हळूहळू ऊन पडल तसं क्लिअर होत जाते आता हे वातावरण. तर आमच्या गावाच्या सास्तूर चौरस्ता, आमच्या गावाच्या जवळ एक चौक आहे. तिथं महामंडळाची बस थोडीशी पंक्चर झाल्यामुळे एका आजोबाला बरं वाटत नव्हतं. ते अचानक आपली गाडी बघून गाडीमध्ये येऊन तपासणी केली. बरं झालं गाडी उभा करून आपल्या ह्या बिचाऱ्या आजोबाची सेवा करण्याची वेळ आम्हाला आली बरं का. थोडंसं पुढं गेलो तर काय बाबा बाबा बघा, ट्रॉफिक, फुल ट्रॉफिक. आणि ऊस बघा मशनीनं भरून डायरेक्ट कशा प्रकारे गाडीमध्ये भरले जातात. आजकाल कसं आहे, अगोदर लोक भरत होते, आता मशनी आल्यात. आणि हे बघा मशनी जे हिरवेगार असते ऊसावरचा वरचा पाला, वाडा म्हणते त्याला, ते पण नाही आजकाल. शेतकऱ्यांची शान सरपंच, महिंद्रा सरपंच ट्रॅक्टर. आमचं सुदर्शन पैसे मेजत असताना मेजत मित्राने 20ची नोटच फाडून टाकली. बघा, एक नंबर कॉमेडी झाली राव. दुसऱ्या दिवशी आम्हाला एका गावामध्ये एनसडी म्हणजे BP आणि शुगरचा मोफत कॅम्प होता. मासुर्डी असे त्या गावाचं नाव आहे. त्या गावामध्ये येऊन BP आणि शुगरची मोफत तपासणी केली. सर्व लोकांची एक करून व्यवस्थितपणे तपासणी करून झाल्याच्या नंतर आपले रेग्युलर पेशंट पण तपासलं. दुसऱ्या दिवशी आणि आम्ही निघालो वापस संध्याकाळी. पेशंट वगैरे तपासणी झाल्याच्या नंतर हे बघा हायवे, आमचं खेडेगाव ओलांडून खराब रस्त्याला जाऊन हायवे क्रॉस करून आम्हाला पुढं जावं लागतं औसा तालुक्यामध्ये. वापस येत असताना बघा किती बेकार रस्ता आहे. आणि आलो तर बघा रस्त्यावर गायांची मॅरेथॉन चालू होती. हा पण गाव म्हणजे माकणी जवळच आहे ना, त्यामुळे इथं पण बघा भूकंपाच्या अगोदरचे मंदिर, जुने ठिकाण बघा. खूप दिवसांनी आमचे जुने डॉक्टर सर पण भेटले होते. ते पण निघून गेले त्यांच्या ड्युटीवर. हॉस्पिटलमध्ये येऊन गाड्या वगैरे लावायला व्यवस्थितपणे सर्व गाड्या वगैरे लावले आणि आलो घरला. घरी आलो तर आज मॅगी खावीशी वाटली, नूडल्स. इकडे बघा तुरीच्या शेंगा.